नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्यातील शाळांच्या मुख्य प्रवेशद्वारापासून 50 मीटर परिसरात अतिरिक्त फॅट, साखर आणि मीठ असलेल्या खाद्यपदार्थाच्या विक्रीवर बंदी घालण्यात येणार असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या बंदीमध्ये वडापाव, समोसा, फ्रेंच फ्राईज, इतर तळलेले पदार्थ, कोल्ड्रिंक्स, चॉकलेट्स, बेकरी उत्पादने, चिप्सची पाकिटं तसेच जास्त फॅट, साखर, मीठ असलेले विविध खाद्यपदार्थ यांचा समावेश आहे. एफडीएकडून शाळाभोवती अन्न सुरक्षा नियमांची कडक अंमलबजावणी केली जाणार असून शाळेच्या गेटपासून 50 मीटर परिसरात बंदी असलेल्या पदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आलाय. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना आरोग्यदायी आहाराची सवय लागण्यास मदत होईल आणि शाळा परिसरातील जंक फूड विक्रीवर प्रभावी नियंत्रण येईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. रियाज ठाकूर, कोकण वार्ता न्यूज, रत्नागिरी. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.